पत्रकार आमिर तारलेकर यांच्या मृत्यूस जबाबदार ठेकेदार आणि अभियंत्यांना अटक करा. सप्तकृषीतील ग्रामस्थांचा महाड पोलीस ठाण्यावर मोर्चा. पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली कोकणात पहिल्यांदाच रस्ता ठेकेदाराविरोधात एफआयआर. पोलादपूर सवाद येथील पत्रकार आमिर तारलेकर यांच्या अपघाती मृत्यूनंतर भोराव ते कालवली सप्तकृषीतील जनतेचा उद्रेक झाला असून सोमवारी महाड औद्योगिक पोलीस ठाण्यात 100हून अधिक ग्रामस्थांनी रस्ता ठेकेदार कंपनी व अभियंत्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी धडक दिली. पोलिसांनी सकारात्मक प्रतिसाद देत कार चालकासोबतच ठेकेदार कंपनी आणि संबंधित विभागाच्या अभियंत्यांना सहआरोपी करण्याची प्रक्रिया सुरू केली. केवळ वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्याची परंपरा मोडीत काढून कोकणात पहिल्यांदाच रस्ता सुरक्षित न ठेवणाऱ्या यंत्रणांविरोधात एफआयआर दाखल झाला. शुक्रवारी रात्री 11:30 वाजता आमिर शौकत तारलेकर आणि त्यांचे बंधू शब्बीर तारलेकर हे स्कूटर MS06 CE 2335 वरून घरी परतत असताना भोराव फाट्याजवळील अपूर्ण पुलाजवळील पर्यायी रस्त्यावर समोरून भरधाव आलेल्या स्विफ्ट कारनं MH24 BR 8372 धडक दिली. या अपघातात आमिर यांचा जागीच मृत्यू झाला तर शब्बीर गंभीर जखमी झालेत. अब्दुल हक खलपे यांच्या तक्रारीवरून PDPL कंपनी व अभियंत्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एफआयआर मध्ये कलम 304 चा समावेश करण्यात आला. विशेष प्रतिनिधी शैलेश पालकरसह तेज मराठी न्यूज, महाड, रायगड. युवक मंडळ आणि सर्व ज्येष्ठ नागरिक उपस्थित झालेले आहेत. परवा जो अपघात झाला रात्री आमिर तारलेकर यांचा, पत्रकार आमिर तारलेकर यांचा जागीच मृत्यू झालेला आहे. त्या अपघातासंदर्भात संबंधित यंत्रणा आणि ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल झाले पाहिजेत. त्यासाठी पूर्ण ग्रामस्थ उपस्थित झालेले आहेत. तिथं साहेबांकडे मनुष्यबळाचा गुन्हा दाखल झाले पाहिजेत. त्यासाठी आम्ही हजर झालेलो आहोत. साहेबांनी आश्वासित केलेलं आहे की 1 तासाभरामध्ये गुन्हा नोंद करतो आणि तुम्हाला एफआयआरची कॉपी देतो. बहुजन समाजाकडून हाच एकच अपेक्षा आहे की संबंधित ठेकेदारांना, अधिकाऱ्याला कडक कारवाई झाल्या पाहिजे, जेणेकरून इतर जे पुढचा रास्ता क्लिअर होईल. पुढील भूमिका आम्ही ठिय्या आंदोलन करू, रस्ते जाम करू. महाड ते पुणा रोड आम्ही पूर्ण बंद करणार आहोत. हे पूर्ण युवकांचा निर्धार आहे. अपघात जे ठेकेदार आहेत त्या ठेकेदारांकडनं कुठले निर्बंध नाही, कुठले फलक नाहीत. तर शाळेमधली मुलं येता करतायत, जास्त मेनडोर आहेत, त्यांचे अपघात झालेले आहेत. शाळेच्या मुलींचे अपघात झालेले आहेत. ब्रिज बांधलेला आहे, त्या ब्रिजवरलं कुठलीही यंत्रणा नाही आहे. त्याच्यानंतर बघितलं तर कुठे स्पीड ब्रेकरचे नियम, त्याच्यानंतर मार्गावर डेव्हिडेशन कुठेही त्यांनी दाखवलेलं नाहीत. कोणावर दाखल करावं, तुमची काय मागणी? संबंधित यंत्रणा सर्व आहे ते ठेकेदार, PDPL कंपनी म्हणून ठेकेदार आहे, जे इथं इंजिनियर आहेत सब डिव्हिजनमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल झाले पाहिजेत.